नमस्कार सगळ्यांना. आणि आज सगळ्यांचं पुन्हा एकदा फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये स्वागत आहे. आपण कर्मयोग हा अध्याय तिसरा जो आहे गीतेचा, त्याचं निरूपण आपण सुरू केलं होतं. आज ऑलमोस्ट ते आपण संपवणार आहोत. अध्याय तिसरा जो आहे तो संपवणार आहोत. तर बेसिकली उजळणी करताना कर्मयोगाची, जनरली असं जर का पाहिलं ना आपण गीतेकडे, तर आपल्याला माहितीये की ध्यान योग आहे, अ, कर्मयोग आहे, ज्ञान योग आहे, भक्ती योग आहे, असे वेगवेगळे योग आहेत. परंतु मुळात एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हे सगळे जे मार्ग आहेत योगाचे, योग म्हणजे काय तर जोडणे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या आत्म्याशी जोडणे म्हणजे योग आहे. ओके. सो कर्म हा त्याचा मार्ग आहे, ज्ञान हा त्याचा मार्ग आहे, भक्ती हा त्याचा मार्ग आहे त्या योगाचा. पण बेसिकली हे तुम्ही डोक्यामध्ये ठेवा की हे जे योग आहेत, वेगवेगळे त्याचे मार्ग आहेत, ते कंपार्टमेंट्स नाहीये, टाईट कंपार्टमेंट, वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाहीयेत. ओके. सो थोडंसं कर्मयोग, थोडासा भक्तियोग, थोडंसं ज्ञानयोग, राजयोग, असं सगळं मिक्सचर आपण करत असतो. किंवा मनुष्याचा संसार जेव्हा चालू असतो तेव्हा आपण हे सगळं एकत्र करत असतो. परंतु जे वर्ल्डली लाईफला अटॅच्ड आहेत किंवा वर्ल्डली लाईफ जगत आहेत, अशा व्यक्तींसाठी कर्मयोग हा डिस्टिंक्ट गाईडलाईन्स देतो, सो दॅट यू कॅन अटेन युअर गोल ॲज अ कर्मयोगी. ओके. त्यामुळे आपण सगळे वर्ल्डली लाईफ जगणारे आहोत, वर्ल्डली लाईफला अटॅच्ड आहोत. त्यामुळे आपण कर्मयोगाला अ, सुरुवात कर्मयोगापासून करणं गरजेचं आहे. तर आत्तापर्यंत कर्मयोगामध्ये आपण जे जे ऐकलं ते असं होतं, की कर्मयोग जो आहे म्हणजे आपण सगळे कर्मयोगातले लोकं आहोत, बिकॉज वी आर अटॅच्ड टू वर्ल्डली लाईफ. फर्स्ट ऑफ ऑल टेक दिस इन युअर माइंड. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं कृष्णाने काय सांगितलं, की योग तर भरपूर आहेत. म्हणजे ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, सगळं आहे. परंतु आपल्याला जर का इच्छा असून सुद्धा आपण ती जर का मारत असू, तर तो मनुष्य चोर असतो. म्हणजे इंद्रियांवरती ताबा मिळवण्यासाठी तुम्हाला नियम फॉलो करणं गरजेचं आहे. कुठलाही एक डिसिप्लिन फॉलो करा. तो निष्ठेने करा, तो डेडिकेशनने करा, तो डिव्होशनने करा. हे फर्स्ट स्टेप सांगितली आहे. त्यानंतर कृष्णाने असं सांगितलेलं आहे, की प्रत्येक कर्मयोग्याचं हे कर्तव्य आहे, की पर्यावरणाचं, एन्व्हायर्नमेंटचं संगोपन करणे. म्हणजे अ, माझं काम करता करता मला वेळच होत नाही ट्री प्लांटेशनला. माझं काम करताना मला पर्यावरणाविषयी ज्या ज्या काळज्या घ्यायच्या त्या घ्यायला वेळच होत नाही. असे काहीतरी बहाणे आपण द्यायला नकोय. पर्यावरणाचं संगोपन हे कर्मयोगाचं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. कारण की पर्यावरणावरती आपलं जीवन, आपलं सगळं संसार अवलंबून आहे. आणि म्हणून त्याला संगोपन करणं, त्याचं रेप्लिनिश करणं, हे प्रत्येक कर्मयोगाने करायलाच पाहिजे. मग त्यानंतर कृष्णाने असं सांगितलेलं आहे, की अ, जेव्हा तुम्ही कर्मयोग करताना तुम्ही गोल्स ठेवा, डिझायर्स ठेवा, एक गोल्स ठरवा. त्याच्याप्रमाणे काम करत राहा. परंतु तुमचा रिझल्ट जो आहे तो तुमच्या एक्स्पेक्टेशन प्रमाणे येवो किंवा एक्स्पेक्टेशन नुसार न येवो. एक्स्पेक्टेड और अनएक्सपेक्टेड रिझल्ट जरी आला तरी सुद्धा एक अवेअरनेस मनामध्ये क्रिएट करणं गरजेचं आहे, की प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक घटनेमध्ये सखा माझ्या सोबत आहे. त्याच्या साथीशिवाय मला कुठलंच सक्सेस मिळणं हे शक्य नाहीये. हा अवेअरनेस आपल्या मनामध्ये दृढ असला पाहिजे. त्याच सोबत इतरांनी, जे तुमच्या आजूबाजूचे कर्मयोगी आहेत, आजूबाजूची लोक आहेत, त्या सगळ्यांना हा अवेअरनेस यावा, यासाठी तुम्ही काय करायचं, तर तुम्ही त्यांना लगेच यावा अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण की
वी हॅव टू अंडरस्टँड की प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या प्रकृतीनुसार कार्य करत असते. म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे जीव ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळी त्याचा भौतिक प्रकृतीशी म्हणजे या फिजिकल वर्ल्डशी संबंध येतो आणि त्यानुसार आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकृती असतात सत्व, रज आणि तम हे तीन, त्याप्रमाणे तो काम करत असतो. समजायला सोपं जावं म्हणून मी सांगते की अतिस्वार्थ म्हणजे तमोगुण आहे. एक मिडल लेवलचा स्वार्थ की बाबा ठीक आहे आपल्याला काहीतरी गेन पण होतोय, पण तो असं गरजेचं नाही की मॉनिटरीच असायला पाहिजे. हा रजोगुणाचा एक दर्शक आहे. आणि सत्वगुण म्हणजे काय, की या प्रोसेसमध्ये ही गोष्ट करताना मला जे समाधान मिळालेलं आहे, त्याला जास्त प्राधान्य देणे म्हणजे सत्वगुण असणे. सो कोणतंही कार्य करताना आपण या तिन्ही प्रकृतींनुसार मनुष्य कार्य करत असतो. त्यामुळे काही जणांना ज्यांचा तमोगुण जास्त बळावलेला आहे, अशा व्यक्तींना अवेअरनेस यायला वेळ जास्त लागतो. तर तुम्ही काय करा, तुम्ही ज्यावेळी सक्सेसफुल होता, तुम्ही ज्यावेळी इन्फ्लुएन्सर होता, त्यावेळी तुम्ही असं तुमचं लाईफस्टाईल ठेवा, अशी तुमची वर्ल्डली वागणूक ठेवा, की सगळ्यांनी तुमच्या लाईफस्टाईलचं आचरण करायला पाहिजे. तुम्ही जे भाषण देताय, तुम्ही जे उपदेश करताय, त्याला ऐकण्याची गरज लोकांना पडायला नको. दे शुड फॉलो युअर लाईफस्टाईल. हे एका हे एका ज्ञानी माणसाचं किंवा एखाद्या सक्सेसफुल माणसाचं जीवनाचा क्रम असला पाहिजे. आणि हे करताना म्हणजे जसं मी म्हणलं तसं अवेअरनेस जो आहे तो इतरांना वेगवेगळ्या वेळी येऊ शकतो, ही जाणीव आपल्या मनामध्ये कायम ठेवा. म्हणजे काय होईल की एखाद्या व्यक्तीविषयी काहीतरी ग्रह करून घेणं हे तुम्ही करणार नाही. ओके. आता आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं आहे की लास्ट जो श्लोक होता की ज्यावेळी आपण असं म्हणतो की आपला संघर्ष हा कुठल्या व्यक्तीशी नाहीये, कुठल्या परिस्थितीशी नाहीये. कारण ती व्यक्ती तिच्या गुणांप्रमाणे चालते आहे रस्त्यावरती. तुम्ही तुमच्या गुणाप्रमाणे चालता आहात ह्या कर्मयोगाच्या मार्गावरती. ओके. मग तुमचा संघर्ष, तुमचं स्ट्रगल म्हणजे जो लास्ट श्लोक होता तो असा होता, मयि सर्वाणि कर्माणि संन्यास्य अध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. म्हणजे तुमचा संघर्ष, तुमचं युद्ध हे तुमच्याशी आहे. म्हणजे काय, तुमच्यातला इगो, तुमच्या आयुष्यातली आपल्या लाईफ मधली सुख आणि दुःख ही आपली चॅलेंजेस आहेत. एखादी व्यक्ती, एखादी परिस्थिती हा चॅलेंज ऍक्च्युली नसायला हवा. हे आपल्याला अवेअरनेस मध्ये पुढची स्टेप आली पाहिजे. पुढचा जो श्लोक आहे इथे पासून आजचं आपलं सुरू होत आहे, ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. कृष्ण असं म्हणतो की हे जे सगळे रूल्स आहेत, हे सगळे जे मार्गदर्शन आहे, सगळ्या गाईडलाईन्स ज्या आहेत, ज्या वर्ल्डली लाईफ जगणाऱ्या व्यक्तींना, कर्मयोग्यांना मी दिलेल्या आहेत, तर ह्याला सगळ्याला विश्वासाने, श्रद्धावंतो, श्रद्धेने, विश्वासाने, अनसूयंतो म्हणजे विदाऊट एनी डाऊट जर फॉलो केलात तर तुम्ही खरा कर्मयोगी होऊ शकता किंवा ही कर्मयोगाची पहिली ओळख आहे. कृष्णावरती विश्वास ठेवा, त्याने सांगितलेल्या तत्वज्ञानावरती विश्वास ठेवा आणि त्याला फॉलो करा. अन्यथा ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विमूढास्तान विद्धि नष्टान चेतसः. काय होतं, आपण सगळे इंटेलेक्च्युअल्स पण आहोत ना, त्यामुळे आपण तर्क-वितर्क करणं याच्यामध्ये जास्त हुशार समजतो स्वतःला किंवा त्याच्यामध्ये आपण जास्त धन्यता मानतो. विद्वान समजतो स्वतःला जेव्हा आपण तर्क-वितर्क करू शकतो तेव्हा. आणि मग हे करत असताना जर का हा मार्ग जो आहे या कर्मयोगाच्या मार्गावरती पण आपण करप्ट होऊ शकतो. कितीतरी उदाहरणं आहेत बघा. आता ऑफिसमध्ये असं असतं की बाबा एक समज असतो की जो बॉसला मस्का लावतो त्याच माणसाचा करिअरमध्ये प्रोग्रेस होते.
मग सिन्सिअरिटी गरजेची आहे का? किंवा फॅमिलीमध्ये, मित्रपरिवारामध्ये मी खूप प्रेमाने वागले, मी खूप आपुलकीने वागले, परंतु समोरून जर का दुःख येणार असेल, समोरून जर का इग्नोरन्स येणार असेल, तर मी का फॅमिलीचा विचार करू? मी का मित्रांचा विचार करू? हे आहेत डाऊट्स, बरं का. बेसिकली आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ह्या आपल्या मनामध्ये डाऊट्स निर्माण करतात आणि त्यामुळे काय होतं, सर्वज्ञान विगुणां स्थान विद्धि नष्टान चेतसा, म्हणजे असा कर्मयोगी जो या चॅलेंजेसमुळे एका डाऊटमध्ये जातो, तो फॉलो करत नाही जे सांगितलेलं आहे ते, तो मनुष्य कितीही ज्ञानी असला तरी तो कर्मयोगी असू शकत नाही. त्याला कर्मयोगी आपण म्हणू शकत नाही. पुढचा जो श्लोक आहे तो असा आहे, सदृशे चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. पुन्हा तेच आहे की आपण इंटेलेक्च्युअल्स आहोत. आपण सुद्धा आपल्या प्रकृतीनुसारच वागतो, हे लक्षात घ्या. आपण इतरांना म्हणतो की त्याने असं वागावं, परंतु आपणही आपल्या प्रकृतीनुसारच वागत असतो. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्ही असं म्हणता, किंवा मी माझ्या अँगरला कंट्रोल करेल, मी माझ्या द्वेषाला कंट्रोल करेल, तर दॅट इज नॉट करेक्ट थिंग. तुम्ही काय करायला पाहिजे, तर माझ्यातला सत्वगुण जो आहे, तो वाढावा. म्हणजे माझ्यातला निस्वार्थीपणा, माझ्यातला निरपेक्ष काम करण्याची वृत्ती जी आहे, ती जर का मी वाढवली, तर माझ्या मनामध्ये समाधान निर्माण होईल आणि अँगरचा सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा द ओन्ली अँटिडोट टू अँगर इज सॅटिस्फॅक्शन और समाधान. सो खूप निग्रह करून, की मी अँगरला कंट्रोल करेल, मी ह्याला कंट्रोल करेल, मी त्याला कंट्रोल करेल. निग्रह किंग करिष्यति, असा निग्रह करून तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही कर्म मार्गावरनं मात्र दूर व्हाल. पुढचं आहे, इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ. मी रागाला कंट्रोल करेल, मी जेलसीला कंट्रोल करेल, मी इगोला कंट्रोल करेल. म्हणजे काय आहे, आपण आपल्या इंद्रियांना कंट्रोल करण्याची इच्छा करतो किंवा त्या प्रकारे आपण वागण्याचा प्रयत्न करतो. पण आपली इंद्रिय, आपले सेन्स ऑर्गन्स, इंद्रिय म्हणजे आपले हात, पाय, पोट, सगळं, सगळं, सगळं. ओके. सेन्स ऑर्गन्स म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आपले डोळे, आपलं नाक आहे, आपली जीभ आहे, आपले कान आहेत आणि आपली स्किन आहे. तर ही जी आहेत ना, तर ह्यांना जिंकण्यासाठी किंवा ह्यांना कंट्रोल करण्यासाठी एक प्रोसेस आहे, जी हळू-हळू घडते किंवा ती हळू-हळू घडू देत. ज्यावेळी तुम्ही असं म्हणायला लागाल, की मला सत्वगुण वाढवायचा आहे, त्यावेळी आपोआप ही प्रोसेस घडू लागेल. नाहीतर एके दिवशी अचानक एखादा निर्णय घेतला, तर तो लाँग टर्मसाठी आपल्याला उपयोगाला येत नाही. एक गोष्ट आहे, सर्वश्रुत गोष्ट आहे ही. एक शेतकरी होता आणि तो दिवसभर शेतात काम करायचा. घरी आल्यानंतर संध्याकाळी त्याला त्याची बायको जी होती ती कायम इतर कुठल्यातरी कामात गडलेली असायची. आयदर मुलांचं काहीतरी करतीये, आईची सेवा करतीये, उद्याची तयारी काहीतरी करतीये. म्हणून त्याचं ताट सुद्धा ती वाढून ठेवायची आणि म्हणायची, की "ते वाढून ठेवलेलं ताट आहे ते तुम्ही घ्या." तर त्याची अपेक्षा अशी होती, की आपण बसून एका वेळी बोलून आपण जेवण करावं, छान गप्पा मारत जेवण करावं. पण ते कधीच घडलं नाही. एके दिवशी तो वैतागला आणि म्हणला, की मला ह्या संसारामध्ये मला या सगळ्या झंझटमध्ये पडायचंच नाही, कारण की मला समाधानच मिळत नाहीये. आणि म्हणून तो म्हणला, की मी आता या संसाराला बाय-बाय करून जातो. असं म्हणून तो घरातनं एक दिवशी बाहेरच पडला, की आपण आता निघूनच जायचं, संन्यास घ्यायचा. आपण कुठल्यातरी वनात जाऊन राहायचं. असं म्हणून तो निघाला बाहेर. परंतु संध्याकाळी जेव्हा त्याच्या म्हशी परत येऊ लागल्या त्याच्या रानातून, त्यावेळी तो म्हशींसोबत परत आला
आणि माझ्यावेळी बायको म्हणाली की का तुम्ही परत आले, तर तो म्हणला की अगं मला म्हणजे अगं अगं म्हशी मला कुठे नेशील, म्हणजे मला तर यायचंच नव्हतं, या म्हशीने मला परत आणलंय असं. सो बेसिकली अशी अवस्था होऊ शकते जर का आपण खूप जास्त कंट्रोल करायचा किंवा एकदम अचानक कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर. म्हणूनच बेसिकली आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे, की ही जी लढाई आहे ना, ही जी एक स्ट्रगल आहे ना, तो स्वतः बरोबरचा स्ट्रगल आहे प्रत्येक माणसाचा कर्मयोगात सुद्धा. आणि म्हणूनच एखाद वेळी बाबा याच्याशी संबंध ठेवायचेच नाहीत, याच्याशी बोलायचंच नाही, याच्याबद्दल गैरसमजच करून घ्यायचा आहे. या सगळ्या घटना आपल्या आयुष्यात घडत राहतात आणि या सगळ्या घटनांमुळे कोण दुःखी होतं? तुमचं मन दुःखी होतं. बरोबर आहे. सो आपली अवस्था, "अगं, अगं म्हशी मला कुठे नेशी" असं व्हायला नकोय. बिकॉज आपण त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करतो, पण आपण त्या प्रोसेसमधला वेळच देत नाहीये. सो यू आर बाउंड टू कम बॅक. तुम्ही प्रगती होणारच नाही कोणाची, तुमची. कर्मयोगावरती सुद्धा. हं. आणि मग पुढचा जो श्लोक आहे तो असा आहे, "श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः." तेव्हा कृष्ण बघा कृष्ण इथे काय सांगतो? "श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्." धर्म, स्वधर्म आता ह्याच्याबद्दल खूप कॉन्ट्राव्हर्सीज असू शकतात या श्लोकाबद्दल सुद्धा. तर धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे जगण्याची रीत आहे आणि स्वधर्म म्हणजे काय सांगितलंय कृष्णाने? आत्तापर्यंत आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसलं हो स्वधर्मामध्ये? प्रेम दिसलं? आपुलकी दिसली? एक्सेप्टन्स दिसला? काय दिसलं? प्रेमच दिसलं ना सगळीकडे. आपण काय-काय बोललोय. त्याच्यामध्ये सगळीकडे प्रेम दिसलंय. सो प्रेम हा स्वधर्म आहे. व्हेअरएज द्वेष किंवा अँगर किंवा जेलसी हा परधर्म आहे. सो स्वतःचा धर्म जर का आपण पाळला म्हणजे आपण सगळ्यांशी जर का आपलेपणाने वागलो, सगळ्यांशी जर का आपण अ, प्रेमाने वागलो, तर ते करताना त्या गोष्टी करताना एकदम तुम्हाला जमतील असं नाहीये. ते करत असताना दोष सुद्धा त्या कर्मामध्ये तुमच्या येऊ शकतील. हरकत नाहीये. कारण की अ, स्वतःमध्ये जे मॉडिफिकेशन्स आपल्याला आणायचे ते जर का कळत असेल, हे स्वधर्म फॉलो करताना, प्रेमाचा धर्म फॉलो करताना, तर तो अवेअरनेस की मला स्वतःमध्ये चेंजेस आणायचे, मला स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स आणायचेत. माझा स्ट्रगल हा माझ्या माझ्या इगोशी, माझ्या अँगरशी, माझ्या सुख आणि दुःखांची आहे. हा अवेअरनेस जर का या दोषांमधनं आला, तर तो जास्त सिग्निफिकंट आहे. आणि म्हणून कृष्ण म्हणतो, की माझ्यावरती विश्वास ठेव, माझ्यावरती प्रेम ठेव. मी तुझ्या सोबत कायम आहे. ही जाणीव सुद्धा कायम ठेव. कारण की प्रेमावरची निष्ठा टिकवणं हा सुद्धा स्वधर्म आहे. नुसतंच इतरांना प्रेम देणे हा स्वधर्म आहे असं नाहीये. तर माझ्यावरती सुद्धा युनिव्हर्स, माझा सखा प्रेम करतो आहे. प्रत्येक घटना ही माझ्यासाठी, माझ्या वेल-बिंगसाठी घडते आहे, माझ्या कल्याणासाठी घडते आहे. ह्याबद्दल अवेअर होणं हे जास्त हे सिग्निफिकंट आहे. म्हणजे प्रेमावरती निष्ठा ठेव असं कृष्ण म्हणतो. म्हणजे मी तुझ्या सोबत आहे, याच्यावरती विश्वास ठेव आणि तू प्रेमाने सगळ्यांशी वाग. हे करताना तुझ्या काही ज्या हे असतील ना म्हणजे कृती या दोषयुक्त पण असू शकतील. फॉर एक्झाम्पल एखाद्या डॉक्टरकडे जर का आपण गेलो, तर डॉक्टरने आपल्याला इंजेक्शन दिलं. तर डॉक्टरने आपल्याला बरं केलं, हे एक चांगलं कर्म झालं. परंतु त्याने आपल्याला पेन पण दिलं ना, बरोबर आहे. सो जरी डॉक्टरकडनं पेन दिलं जात असेल, तरी सुद्धा त्याने
मनामध्ये प्रेम ठेवून की या व्यक्तीला बरं वाटावं, या व्यक्तीला लवकर बरं वाटावं, हा भाव जर का मनात ठेवला, तर तो कर्मयोगाच्या मार्गावरती टिकून राहू शकतो. ओके. त्यामुळे सदोष जरी झाली तरी पण कर्म चालतील, पण स्वधर्म पालन करा. कारण परधर्म म्हणजे इतर कसे वागतात, त्यांना कशी प्रगती मिळते, ह्याच्या मागे जर का आपण धावत गेलो, तर कदाचित आपण असमाधान, अ, दुःख किंवा एक ते जे निगेटिव्ह थॉट प्रोसेस जी आहे, त्याच्यामध्ये आपण अडकून राहू शकतो, जे अतिशय भयंकर आहे. म्हणजे त्यातनं बाहेर पडणं फार दुरापास्त होऊन जाईल आपल्याला. ओके. एक छोटी गोष्ट मी सांगते इथे. एक असा साधू होता. त्याच्या घरी लोक यायचे रोज त्याला भेटायला, त्याच्याकडनं काही गोष्टी ऐकायला वगैरे. आणि तो पण सगळ्यांचा आदरातिथ्य करायचा. जेही घरी येतील, त्या सगळ्यांचा आदरातिथ्य तो करायचा. एके दिवशी रात्री हा साधू बसला होता नामस्मरणामध्ये आणि त्याने पाहिलं त्याचा मुलगा घरातनं बाहेर निघतोय रात्री 12 वाजता. तो बोलला, "तू कुठे चालला इतक्या रात्री 12 वाजता? ये माझ्यासोबत नामस्मरण कर." तर तो बोलला, "नाही, नाही. तुमच्याकडे इतके लोकं येतात, की घरामध्ये आता खायला काही उरलेलं नाहीये. मी विचार करतोय थोडी चोरी करून यावं बाहेरून." तर तर साधू म्हणाला, "बरं तुझा हा म्हणजे पॉइंट करेक्ट आहे हा. हां. तर म्हणे मी पण तुला साथ देतो चोरीमध्ये. कारण तुझा पॉइंट करेक्ट आहे." मग त्यांनी एक सगळ्या गावाचं एक जिथे कोठार होतं ते त्यांनी टार्गेट केलं आणि तिथे अ, अ, चोरी करण्यासाठी ते गेले. कुलूप उघडणे वगैरे अशा गोष्टी सगळ्या केल्या. पण हे काही सराईत चोर नव्हते. त्यामुळे आवाज झाला. लोकं जमले आजूबाजूला सगळे. तर तो मुलगा पळून जाऊ लागला. तर त्या साधूने त्याला धरून ठेवलं. तो म्हणला, "नाही, पळून नाही जायचं. इथेच थांबायचं." तर तो मुलगा म्हणला, "अरे, तुम्हाला काही वेड लागलाय का? बाबा, सगळे लोकं आपल्याला धरून हाणतील आणि मारून टाकतील कदाचित." तर ते म्हणले, "तू थांब जरा, शांत राहा, शांत राहा." सगळे लोकं जमले. तेव्हा त्या साधूने सांगितलं, की या कारणासाठी बाबा आम्ही चोरी केली आणि हा प्लॅन केला आणि केला, पण तो फसला प्लॅन आमचा. हे ऐकल्यानंतर तिथे जे जमलेली मंडळी होती, त्यापैकी काहींनी या साधूला म्हणलं, की हा साधू काही आपल्या म्हणजे करेक्ट मार्गावरचा दिसत नाही. त्यांनी त्याच्याकडे येणं बंद करून टाकलं. आणि ज्या लोकांना हे पटलं, ज्यांना या साधूची प्रचिती आलेली होती, हे लोकं दरवेळी त्याच्या घरी येताना काही ना काही सामान, धान्य, साखर, तांदूळ, डाळी वगैरे, वगैरे घेऊन येऊ लागले. सो सदोष जरी असेल कर्म, तरी सुद्धा कर्मयोग्याने आपलं कर्म हे सदोष असलं तरी स्वतःचा धर्म सोडू नका. प्रेमाने वागणं, आपला जो निष्ठा आहे भगवंतावरची, ती न सोडता तुम्ही कर्म करा. आणि हा जो साधू होता, याचं नाव होतं संत कबीर, कबीर साहेब. कबीर साहेब होते हे, असं करणारे. सो बेसिकली त्यांनी ते तर खूपच पोहोचलेले होते, पण त्यांनी त्यांनी त्याच्या मुलाला सुद्धा कर्ममार्ग शिकवला, की "तू हे जे करतो आहेस ना, हे सदोष झालं तरी चालेल, पण स्व जो तुझा विश्वास आहे ना, म्हणजे मुलाचा विश्वास जो आहे परमात्म्यावरचा, युनिव्हर्सवरचा, तो परत दृढ झाला या प्रसंगातून. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. की मुलाने नंतर कधीही त्या कबीर साहेबांना दोष दिला नाही. कधीही त्याच्यावरती चोरी करण्याची वेळ आली नाही. असं आहे. ओके. सो हे इतकं सोपं आहे. असाच प्रश्न अर्जुनाला पडला. त्याने कृष्णाला विचारलं. पुढचा श्लोक तोच आहे. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापै चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुनाने विचारलं कृष्णाला, "हे कृष्णा, वार्ष्णेय, वार्ष्णेय म्हणजे कृष्ण, की वृष्णीचा वंशज म्हणजे वार्ष्णेय कृष्ण. हे वार्ष्णेय, हे तर इतकं सोपं तू मला करून सांगितलेलं आहेस. ओके, की तुम्ही ह्या सगळ्या गाईडलाईन्स इतक्या सिंपल आहेत, इतके
सिंपल फॉर्म्युले हे सगळे आहेत. पण मनुष्याला हे का कळत नाही, म्हणजे तो असा बलादिव नियोजितः, म्हणजे बळेच मला पापच करायचं आहे अशा आवेशाने, अशा भावनेने तो का पाप करायला किंवा का कर्मयोगाच्या मार्गावरनं भ्रष्ट होतो? का तो फॉलो करू शकत नाही तू सांगितलेले डिसिप्लिन्स? त्यावेळी कृष्णाने सांगितलं. सी इथे कृष्णाने जे सांगितलेलं आहे, ज्यावेळी आपण पुढे जातोय त्याच्यामध्ये, तो खूप महत्वाचा विषय आहे कर्मयोगामध्ये सुद्धा. हं. त्याचं आपल्या टॉपिकचं आज नाव आहे डज डिझायर हर्ट सक्सेस. ते आता आपल्याला इथे कळणार आहे ह्या पोर्शन मध्ये, की आपल्या डिझायर्समुळे आपण सक्सेस जो आपला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बाधा येते का? ओके. तर श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम्. कृष्णाने असं सांगितलं की तुझं बरोबर आहे पार्था, तुझं सगळं बरोबर आहे, तुझा प्रश्न सुद्धा बरोबर आहे. आणि याचं उत्तर असं आहे की कर्मयोगातला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे, तर तो आहे काम, डिझायर्स. ओके. कारण हा महाशनो महापाप्मा, महाशनो म्हणजे दीर्घकाळ काम करणारा. ओके. शनी म्हणजे जास्त वेळ जो काम करतो तो शनी. ओके. जो आयुष्यभर माणसाला अस्थिर ठेवणारा जो आहे तो आहे काम, जो कर्मयोगावरचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पुढे म्हणतोय कृष्ण, धूमेनाव्रियते वह्निर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. धूमेनाव्रियते वह्निर, वह्निर म्हणजे अग्नी. जसं धुरामुळे अग्नीची जाणीव होत नाही. ओके. धूर असेल आणि अग्नी दिसला नाही असं घडू शकतं. कधी कधी आरशावरती धूळ असते. यथा दर्शो मलेनच. ओके. दर्श म्हणजे आरसा, मलेनच म्हणजे धूळ. आरशावरती जर का धूळ असेल तर आपल्याला नीट दिसत नाही आरसा, परफेक्ट म्हणजे क्लॅरिटी येत नाही. यथोल्बेना वृतो गर्भस म्हणजे आपला गर्भ जो असतो त्याच्यावरती पण वारा असते, म्हणजे मराठीत किंवा संस्कृतमध्ये वारा म्हणतात. आता विथ मेडिकल फील्ड वी कॉल इट एम्निओटिक सॅक. ओके. ज्याच्यामुळे गर्भ दिसत नाही पूर्णतः. ओके. तर तसंच जसं याच्यामुळे अग्नीची जाणीव होत नाही, म्हणजे रियालिटी काय आहे त्याची जाणीव होत नाही, तसंच काम जो आहे ना, हा आपल्याला कंटिन्युअसली आपल्या बुद्धीला अस्थिर ठेवतो, आपल्या मनुष्याला कायम संशयात ठेवतो, आपल्या बुद्धीची धार तो काढून टाकतो. असं आहे. कारण पुढचा श्लोक आहे, आवृतय ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. म्हणजे जसं आपण आता पाहिलं की अग्नीमुळे, सॉरी, धुरामुळे अग्नी दिसत नाही किंवा अ, मळामुळे आरसा दिसत नाही, वारेमुळे गर्भ दिसत नाही, तसंच डिझायर्समुळे बुद्धीची धार निघून जाते आणि बुद्धीला कायम आत्म्याबद्दल संशय निर्माण होत राहतो. आणि कसा दुष्पूरेणा नलेनच म्हणजे हा जो अग्नी आहे कामाग्नी, हा हा आयुष्यभर, नलेनच म्हणजे अग्नी बर का, आणि हा दुष्पूरेणा नलेनच म्हणजे हा आयुष्यभर माणसाचा पाठलाग करत राहतो. कधीच यातनं रिलीफ माणसाला मिळत नाही. आणि मग हा काम कुठे बसलेला आहे याच्याबद्दल पण पुढे कृष्णाने म्हणलेलं आहे, इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठान मुच्यते एतर विमोहयत्तेष ज्ञानमावृत्य देहिनम. हा काम जो आहे, डिझायर्स ज्या आहेत त्या आपल्या
इंद्रियांमध्ये म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सगळी इंद्रिय जी आहेत शरीरातली त्याच्यामध्ये बसलेला आहे ठाण मांडून, आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेला आहे आणि आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा ठाण मांडून बसलेल्या आहेत डिझायर्स, ज्याच्यामुळे काय होतं की आपण कायम मनुष्य हा कायम देहाची सुख, मनाची सुख, आपले प्रॉपर्टी, आपला मनी, आपलं सगळं सांभाळून ठेवणं, या सगळ्याला कायम अवास्तव महत्व देत राहतो आणि हे विसरून जातो की या सगळ्यांचा स्वामी कोण आहे, तर तो आत्मा आहे. म्हणजे एतर विमोह यत्तेष ज्ञानमावृत्य देईना, म्हणजे ज्ञानामुळे जे कळतं की आत्मा हा स्वामी आहे, याच्याकडे माणसाचं दुर्लक्ष होतं आणि त्याबद्दल तो साफ विसरून जातो सगळ्या गोष्टी. सो काम, डिझायर्स या सगळ्यात मोठ्या शत्रू आहेत कर्मयोगाच्या. कर्मयोगामध्ये जसं आपण म्हणलं आहे की तुम्ही काहीतरी गोल्स ठेवा, काम करा डेफिनेटली, आणि ऑफकोर्स तुम्हाला जे रिझल्ट मिळणार आहेत त्याच्याविषयी रिझल्ट कसाही असो, कायम ही जाणीव ठेवा की तो सखा माझ्यासोबत कायम आहे. दॅट इज द करेक्ट अप्रोच, ज्यामुळे तुम्ही डिझायर्सना सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवू शकता. थोड्याफार प्रमाणात तरी कुठेतरी त्या डिझायर्स तुम्हाला त्रास देणं कमी करतात. अन्यथा सतत आपण म्हणजे अशी पण एक गोष्ट आहे की एका गावामध्ये एक खूप श्रीमंत माणूस होता आणि दोन असे टीचर्स होते बरं का. तर ते टीचर्स कायम म्हणायचे की अरे तो किती श्रीमंत माणूस आहे, व्यापारी मनुष्य आहे आणि आपण शिकवतोय पण आपल्याला काही एवढा पैसाच मिळत नाही. तर मग ते म्हणले की जर का आपल्याला तो सगळा पैसा मिळाला तर. हा, एक दिवशी खरोखर तो श्रीमंत मनुष्य त्यांना पैसे देतो की हे सगळे घ्या माझे पैसे, तुम्ही चांगलं काम करताय, मुलांना शिकवतायत, तुम्ही हे पैसे घ्या आणि हा तुमचा जो एक यज्ञ आहे तो पुढे चालू ठेवा. ओके, असं ऍक्च्युली घडतं. त्यानंतर सुद्धा हे दोन मित्र ज्यावेळी गप्पा मारत असतात त्यावेळी काय गप्पा मारतात की त्याची संपत्ती आपण अर्धी अर्धी वाटून घेतली, पण माझ्या ट्युशन्स ज्या आहेत ना त्या तुझ्यापेक्षा जास्त चालतात, त्यामुळे माझ्याकडे तुझ्यापेक्षा 10 रुपये जास्त आहेत. कधी संपणार आहे? ओके, जर का तुम्हाला समाधानच मिळणार नसेल तर ते सक्सेस काहीच कामाचं नाही. बिकॉज सक्सेस टेम्पररी आहे, जे मटेरियल सक्सेस आहे ते टेम्पररी आहे. याची जाणीव होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी काय करायचं मग, ह्या कामाला, या डिझायरला जर का अँटिडोट काय आहे का, तर पुढचा श्लोक आहे, तस्मात् तस्मात् त्वमिंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येन ज्ञान विज्ञान नाशनम. कृष्ण असं म्हणतो, परत जे आपण पहिल्यांदा पाहिलं ते, की जर का कामाला तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायचं असेल किंवा डिझायरच्या या शत्रूपासून तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा असेल तर डिसिप्लिन फॉलो करा. एक काहीतरी ठरवा की हा नियम मी रोज करणार आहे. मग ते नामस्मरण असेल, ध्यान असेल, ऑफकोर्स म्हणजे हा नियम जो आहे हा तुम्हाला मेडिटेशन कडे घेऊन जाणारा नियम असला पाहिजे. नियम असा नाही करायचा की मी रोज जाऊन पिझ्झा खाणार आहे, मी रोज जाऊन पाणीपुरी खाणार आहे वगैरे, असा नियम नाही करायचा आहे. असा नियम करायचा आहे की मला कुठल्या तरी प्रकारे माझी स्पिरिच्युअल प्रोग्रेस होऊ शकेल. कारण स्पिरिच्युअल लेवल एलिव्हेट करणं गरजेचं आहे कर्मयोगात सुद्धा. कारण की नाहीतर कर्मयोगी हा शेवटी मरणार काय, माणूस म्हणूनच मरणार, त्याच्या पलीकडे तो काय घेऊन जाईल. स्पिरिच्युअल लेवल एलिव्हेटेड नसेल तर तो काय घेऊन जाईल वरती सुद्धा, इच्छाच घेऊन जाणार की ओके ह्या जन्मी माझं हे करायचं राहिलं, सो यू आर बॅक टू दिस अर्थ आणि या सगळ्या याच्यातनं तुम्ही जाणार आहात. ओके, सो व्हाय स्पिरिच्युअल लेवल एलिव्हेट करणं का गरजेचं आहे, कारण कुठेतरी आपल्याला ही जाणीव व्हायला पाहिजे की कर्मयोगामध्ये
या पर्टिक्युलर लेवलच्या पलीकडे, सक्सेसच्या पलीकडे सुद्धा ज्या गोष्टी आहेत, ज्या या लाईफच्या पलीकडे मला घेऊन जायच्या आहेत. ओके. म्हणजे यांचा एक दोहा आहे, कबीर साहेबांचा दोहा आहे की सर पे उठा के गागरी जाते ना देखा कोय. म्हणजे डोक्यावरती सोन्याचं काहीतरी घेऊन वर गेलेला आहे, असा मनुष्य मी अद्याप पाहिलेला नाहीये की जो स्वर्गात हे घेऊन जाऊ शकतो. मग स्वर्गात आपण काय घेऊन जाऊ शकतो, तर अवेअरनेस घेऊन जाऊ शकतो. म्हणून या डिझायर्स ना कुठेतरी आपण कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे. त्यासाठी नियम करायला पाहिजे. जे आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं, की नियम करा. हां. आणि हा जो पापमानम प्रजयी हे नाही, म्हणजे हा जो पापाचा पहिला निदर्शक आहे. म्हणजे इतका हा मोठा शत्रू आहे, जो आपल्या ज्ञानाला, आपल्या लाईफस्टाईलला, आपल्या सगळ्या स्पिरिच्युअल एलिव्हेशनला एका क्षणात नाश करू शकतो. अशा कामाला ओव्हरकम करायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे फॉलो अ सर्टन डिसिप्लिन व्हिच इज गिव्हन बाय युअर गुरु, बाय कृष्णा, बाय रामा और हुएवर यू बिलीव्ह इन. कारण नियम पालन केल्यामुळे काय होतं ना, की हळू-हळू कुठलाही नियम फॉलो करा तुम्ही. कुठलाही नियम फॉलो करताना हळू-हळू ही जाणीव निर्माण होते, की आपली जी इंद्रिय आहेत, म्हणजे आपले हात, पाय, आपलं पोट, आपले डोळे, आपले कान, आपले नाक, आपलं स्किन, ही अ, यांच्या नियंत्रणाखाली आपण नाहीये. बिकॉज जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, 10 मिनिटं नामस्मरण करता, 15 मिनिटं नामस्मरण करता, मी सांगितल्याप्रमाणे एका ठिकाणी बसून करताय, त्यावेळी आपल्याला हे जाणवायला लागतं, की येस, मी हे करू शकते विदाऊट मूव्हिंग माय बॉडी. बाय सिटिंग स्टिल मी हे करू शकते. ओके. मग ज्यावेळी आपल्याला हे जाणीव होते, की इंद्रियांच्या नियंत्रणाखाली मी नाहीये, तेव्हा हळू त्यांचा पगडा आपल्यावरचा दूर होतो. त्यांच्या इच्छांचा, त्यांच्या सुखाचा, त्यांच्या कम्फर्टचा पगडा डोक्यातनं दूर होतो. आणि मग ह्याचा अवेअरनेस येऊ शकतो, ज्यावेळी ह्याचा पगडा जाईल तेव्हा, की इंद्रिय ही जड आहेत, इंद्रिय दिसतायत. तर इंद्रियांपेक्षा सूक्ष्म काय आहे, तर मन आहे. आणि मनावरचाही पगडा जाण्यासाठी तर मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे, हे आपल्याला कळू शकतं. आणि म्हणून नियम महत्वाचा आहे. साधा नियम करा अँड यू विल अंडरस्टँड. हळूहळू ही प्रोसेस आपल्यामध्ये आपोआप घडायला लागते. आणि ह्याच अर्थाचा पुढचा श्लोक आहे, इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. की इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. असा हा अर्थ होतो. कारण बुद्धी जर का शार्प झाली, बुद्धी जर का सत्वगुणांना फॉलो करायला लागली किंवा सत्वगुणांच्या पलीकडे गेली, निर्गुण झाली, तर बुद्धीला हे कळायला लागतं, की आत्मा हा सुप्रीम आहे. नाहीतर तोपर्यंत बुद्धीला कायम असंच वाटतं कामामुळे, डिझायर्समुळे, की माझ्या इच्छा महत्वाच्या, माझे गोल्स महत्वाचे, माझा जो भावना आहेत त्याच महत्वाच्या आहेत, असं बुद्धीला वाटत राहतं. बिकॉज ऑफ द डिझायर्स ज्या आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेल्या आहेत. आणि ह्यामुळे सक्सेस कसा हर्ट होतो, तर आपण ऑलरेडी पाहिलं, की एक पर्टिक्युलर सक्सेसच्या पलीकडे समाधानच लागतं, जे आपल्याला मिळू शकत नाही. आणि म्हणून डिझायर्स कॅन डॅमेज युअर सक्सेस. आणि मग पुढचा जो श्लोक आहे तो असा आहे, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम. म्हणजे असं म्हणलं आहे, की कामरूपी शत्रूला दूर कसं ठेवायचं, अजून काय स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एक आपण नियम पाहिला, पण अजून काय स्टेप्स आहेत, याचं सगळं विवेचन पुढच्या अध्यायामध्ये, चतुर्थ अध्याय जो आहे ज्ञान कर्म संन्यास योग, त्याच्यामध्ये दिलेला आहे.
पण तोपर्यंत तो अध्याय आपण फॉलो करेपर्यंत आत्ता नियम फॉलो करा आणि कुठलाही नियम फॉलो करा. तुमच्या अ, हे अवेअरनेस येऊ देत की डिझायर्स या माझ्या कर्मयोगातल्या मार्गातली सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे डिझायर्सना मी कसं कंट्रोल करायचं? डिझायर्सना कंट्रोल न करता काम करा. जे तुम्हाला रिझल्ट्स मिळतील त्याच्यामध्ये यू बी व्हेरी व्हेरी एक विश्वास ठेवा की सखा माझ्या सोबत आहे प्रत्येक घटनेमध्ये. मग ते मला अपयश वाटो किंवा यश वाटो, वाटणे यशाचं आणि अपयशाचं हे माझं थिंकिंग आहे. ऍक्च्युली युनिव्हर्समध्ये सक्सेस आणि फेल्युअर असं काहीच नाहीये. ओके, युनिव्हर्समध्ये फक्त घटना आहेत आणि आपल्या सोयीनुसार आपण त्यांना सक्सेस किंवा फेल्युअर अशी नावं दिलेली आहेत. सो हा विश्वास ठेवा आणि हा विश्वास निर्माण होण्यासाठी काहीतरी नियम करा आणि तो सतत फॉलो करा. म्हणजे तुम्हाला डिझायर सुद्धा हर्ट करणार नाही तुमच्या सक्सेसला. एक छोटी मी गोष्ट सांगते. ही पण सर्वश्रुत गोष्ट आहे खरं म्हणजे, की आपण सत्यनारायणाच्या कथेमध्ये ही गोष्ट बऱ्याच वेळा ऐकतो, की एकदा एक राजा एक युद्ध जिंकून येत होता आणि जिथे थांबला होता तिथे तिथून तो म्हणजे तो हरवला. बेसिकली जंगलामध्ये तो हरवला. त्याला काहीच वाट सापडत नव्हती मुळीच. हं. तो फिरता-फिरता एका ट्रायबल्सचं तिथे वस्ती होती तिथे गेला. तिथे सत्यनारायणाची पूजा चालू होती. तर त्याने बघितलं काय चाललं आहे. तर त्यांनी सांगितलं त्या ट्रायबल्सने, की आम्ही दर पौर्णिमेला अशी पूजा करतो, ज्यामुळे आमचं मन स्थिर राहतं आणि ह्याच्यामुळे आम्ही आनंदी पण राहू शकतो, अशी ही पूजा आहे. तर राजाने नुसतं ओके, ओके असं करत ऐकून घेतलं. तो पण इंटेलेक्च्युअल आपल्यासारखा. तर आणि पूजेनंतर त्यांनी सांगितलं, की तुम्ही प्रसाद दिला आणि म्हणाले, की तुम्ही ह्या मार्गाने जा, तिथे तुम्हाला तुमचे सगळं सैन्य दिसेल किंवा ते सगळे जे तुम्ही भटकलेला आहात, तर तुम्हाला ते परत सगळं प्राप्त होईल. तर राजा तिथे जातो आणि त्याला असं दिसतं, की सगळी सेना त्याची मरून पडलेली आहे तिथली आणि तो दुसऱ्या राज्यावरनं लढाई करून आलेला असतो. त्यामुळे भरपूर सोनं, नाणं सगळं त्याच्याकडे असतं. ते सगळं जमीनदोस्त झालेलं आहे. त्याचे सैनिक सगळे मेलेले आहेत. तो खूपच दुःखी होतो राजा आणि मग त्याला आठवतं, की अरे मला त्यांनी सांगितलं होतं, की तुम्ही प्रसाद घ्या. तो प्रसाद मी खाल्लाच नाहीये. म्हणून तो परत त्या ट्रायबल्सच्या वस्तीमध्ये जातो. तिथे त्यांचा गुरु त्याला भेटतो आणि तो म्हणतो, की "राजा, आत्ता जे तुझ्या बाबतीत घडलेलं आहे, तर ते तुला आत्ता दुःख वाटतंय. पण तू उद्या राजधानीत पोहोचलास, की तू ह्या घटनेला विसरून जाशील. कारण तिथे तुझे लोक आहेत जे तुला राजा समजतात. ते तुला पुन्हा मान देतील, सन्मान देतील आणि परत तुझं सेम आयुष्य सुरू राहील." ओके. पण तू एक लक्षात ठेव, की राजा तू नाहीयेस. राजा होण्यासाठी तुझा देह केवळ निमित्त आहे आणि कृष्णाची साथ असल्यामुळे तुला लोकांनी तुला राजा ही पदवी दिलेली आहे. त्याची जर का साथ नसेल, तर राज्य असून, संपत्ती असून सुद्धा समाधान मिळणार नाही. सतत तुम्ही दुःखी राहाल आणि त्याची जर का साथ असेल, तर हे सगळं नसताना सुद्धा तुम्हाला दुःख वाटणार नाही. आणि हा ॲक्चुअली सत्यनारायणाचा प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे फक्त शिरा नाहीये. सो हा अवेअरनेस, की मी सक्सेसफुल आहे, म्हणजे काय? तर मी केवळ निमित्त आहे ह्या सक्सेसफुल होण्याचं. सक्सेस मला कोणीतरी दिलेला आहे, प्रदान केलेला आहे आणि तो कोणी केलेला आहे? तर सख्याने, कृष्णाने तो प्रदान केलेला आहे. सो आय शुड स्टार्ट थिंकिंग की मला जर का त्याने असं केलेलं आहे आणि मी जर का आत्मा आहे,
तर माझा प्रवास कसा असायला पाहिजे? फक्त देहांच्या तृप्तीचा माझा प्रवास असला पाहिजे, की त्याच्या पलीकडे जे घडणार आहे त्यासाठी सुद्धा मला कर्मयोगातनं काही करायचंय? हं? हे फार गरजेचं आहे, जे आपल्याला जर का आपण नियम फॉलो केला आणि नियम फॉलो केल्यामुळे आपण डिझायर्सना पण दूर ठेवू शकलो, तर पुढच्या अध्यायामध्ये ज्ञानकर्म संन्यास योगामध्ये अजूनही काही प्रोसेसेस या सांगितलेल्या आहेत कृष्णाने, की तुम्ही कर्मयोगाच्या मार्गावरती तुमच्या कर्मांमधनं किंवा तुमच्या डिझायर्सपासनं अजून दूर जाणं हे कशा रीतीने करू शकता. हे आपण 4थ्या अध्यायामध्ये परत बघणार आहोत. सो ऑन दिस नोट आपण मेडिटेशन सुरू करणार आहोत. सो सगळ्यांनी डोळे मिटा प्लीज.